लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। बिहारच्या निवडणुकांची चर्चा करत असताना दोन प्रमुख महाराष्ट्रातल्या नेत्यांची वक्तव्य समोर आली आहेत। त्यातलं एक नेतृत्व आहे संजय राऊत यांचं आणि दुसरं आहे शरद पवार यांचं। संजय राऊत आणि शरद पवार यांच्याकडून केल्या गेलेल्या वक्तव्यांमध्ये समान धागा असा आहे की तेजस्वी यादव हे एकटे लढले आणि ते एकटे लढले म्हणून त्यांचं कौतुक करायला पाहिजे। मला संजय ठाकूर यांना विचारायचं आहे की तेजस्वी यादव यांनी सुद्धा आघाडी केली, महागठबंधन असं त्याचं हिंदीमध्ये नाव ठेवलं, त्यांनी आपल्या सोबत काँग्रेसला घेतलं आणि पवार म्हणतात की तेजस्वी यादव एकटे लढत होते। मी सर्वप्रथम नीलाताईंना अतिशय विनम्रपणे हे सांगू इच्छितो की जो कौतुकास्पद काम करणार त्याचा कौतुक व्हायलाच पाहिजे। आणि दुसरं म्हणजे आता बघा, हे आता चालू आहे स्टेटमेंट पवार साहेबांचं आणि शिवसेनेचा। महाराष्ट्रात तुम्ही त्यांच्या सोबत सत्तेत आहात आणि बिहारबद्दल तुम्ही सांगतायत की तेजस्वी एकटे लढले, म्हणजे काँग्रेस काय करत होती तिथे? काँग्रेस झक मारत होती का बिहारमध्ये? आता याच्यावर कोण काय प्रतिक्रिया द्यायचा? खरं म्हणजे हे नीलाताईंना विचारायला पाहिजे की आता तुमचं मत काय आहे पवारांचं असं विधानावर। नीलाताई याचं उत्तर लगेच इथल्या इथेच आपल्याकडून अपेक्षित करतो। ज्या पक्षासोबत आपली आघाडी होती त्या पक्षाचं नेतृत्व एकटं लढत होतं, अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार आणि संजय राऊतांकडून व्हावं। मला असं वाटतं की आम्ही आघाडीमध्ये आहोत पण आम्ही वेगळे पक्ष आहोत। प्रत्येकाच्या पक्षाची त्याची एक स्ट्रॅटेजी असेल, त्याचे काही ठरलेल्या गोष्टी असेल। आता हे दोघे मोठे नेते आहेत, त्यांना जे वाटलं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। पण मी तुम्हाला मगाशी जे उदाहरण दिलं ते काय होतं? पण नीलाताई, आहोत हे मोठे नेते, यात काहीच वाद नाही। तुम्ही पण तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्या आहात, तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्या आहात, तुम्हाला तुमच्या पक्षाचा स्वाभिमान आहे। अहो पण मी वास्तव जे तुम्हाला सांगतो की एलजेपीनी का नाही एकही उमेदवार दिला हो बीजेपी समोर, हे वास्तव बघा ना। कोण याच्यावर का होता? तिकडे ट्रम्पच्या वेळी जाऊन म्हणाले लोक जनशक्ती पक्षानं भाजप विरोधात उमेदवार का दिला नाही याची चर्चा करूच, पण त्याचबरोबर तेजस्वींना एकटं सोडून दिलं होतं का काँग्रेसने? काँग्रेसने तेजस्वींना एकटं सोडून दिलं होतं असं सुचवायचंय का? काय म्हणाला? काँग्रेसने तेजस्वी यांना एकटं सोडून दिलं निवडणुकीत असं सुचवायचंय का कोणाला? असं नाही, आपण असं लक्षात घ्या, बिहारमध्ये ऍज इट इज काँग्रेस पक्षाचं जे टक्केवारी आहे मतांची आणि जे आधीचे निवडून आलेल्या जागा आहेत त्या कमीच होत्या। मोठा प्लेयर हा आरजेडीच होता, हे स्पष्ट होतं। असं असताना एकटं सोडणं, राहुलजींनी तिथे सभा घेतलेल्या आहेत, पवन खेरा तिथे जाऊन बसले होते, सुरजेवाला तर कंटिन्यू तिकडे होते, हे सगळं त्यांनी केलेलं आहे। आता त्या ठिकाणी तिकडचे अध्यक्ष प्रभारी यांनी ठरवण्याची गोष्ट आहे। ठीक आहे, याच्यावर एक पटकन श्रीकांत देशपांडेंचं निरीक्षण। श्रीकांत देशपांडे 30 सेकंद आहेत आपल्याकडे। तुम्हाला असं वाटतं काँग्रेस मनापासून तेजस्वी यांच्या विजयासाठी प्रयत्नशील होती? काँग्रेसकडे मुळात कुठलाही सामाजिक आधार ज्याला म्हणता येईल नव्हता। 90 नंतर काँग्रेसकडे कुठला सामाजिक आधार होता? 90 पूर्वी काँग्रेसचे मुख्यमंत्री हे सवर्ण वर्गातून यायचे आणि काँग्रेसला मुस्लिम, सवर्ण आणि दलित असा एक बेस होता। परंतु 90 नंतर तो गेल्यानंतर काँग्रेसकडे असा ज्याला सामाजिक आधार म्हणता येईल तो नव्हता। म्हणजे थोडक्यात श्रीकांत देशपांडे असं म्हणता येईल का की बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राजदच्या खांद्यावर बसलेली होती, बुडाले कोणी तर सगळ्यात आधी राजदच्या नाकातोंडात पाणी जाईल हे काँग्रेसला पुरतं ठाऊक होतं। 5 आणि 10 मध्ये काँग्रेसला मिळालेल्या जागा जर बघितल्या तर तुम्हाला हे लक्षात येईल 4 आणि 7 अशा अनुक्रमे जागा होत्या। तर आणि केवळ मागच्या वेळेला ते युतीत गेले म्हणून त्यांना जे आहे तर 27 जागा जे आहेत ते राजदची मतं डायव्हर्ट या निमित्तानं मग केशव उपाध्यायांना प्रश्न विचारायचा आहे। केशवराव, जर समजा राजदच्या खांद्यावर बसून काँग्रेस वाढत असेल तर मग भाजप इतरांच्या खांद्यावर बसून ज्याच्या खांद्यावर बसते त्याला संपवते असा आरोप करणं कितपत योग्य आहे काँग्रेसकडून? केशव उपाध्याय. नाही, मुळामध्ये काँग्रेसकडे काय ना दिशा आहे, एकूणच वैचारिक अभाव सगळाच असल्यामुळे असे बेछूट आरोप काँग्रेसकडे करतं। पण आजचं शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ घ्यायचा असेल तर तो एक असा निघू शकतो की शरद पवार आणि संजय राऊत हे दोघेही ना महाराष्ट्रात काँग्रेसला सिरियसली घेत
ना बिहारमध्ये काँग्रेसला सिरियसली घेत. दखलपात्र सुद्धा त्या काँग्रेस पक्षाला, कारण महाराष्ट्रात आपण रोज बघतो काँग्रेस पक्षाला काही काँग्रेसचे मंत्री रोज नाराज असतात, इथे आम्हाला विचारत नाहीत, आम्हाला कोणी सांगत नाहीत. त्यामुळे इथे ज्या पद्धतीने काँग्रेसला दखलपात्र समजलं जात नाही, तिथेही तशाच पद्धतीने ते दखलपात्र नाहीत. अशा प्रकारचा एक अर्थ निघू शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. बाकी तिथे तेजस्वी यादव शेवटी निवडणूक पण आहे. आता मग या तेजस्वी निमित्तानं यादवनी पुढचा त्यांच्या प्रश्न पद्धतीने केशवराव आघाडी तुम्हाला करण्याचा उपस्थित प्रयत्न करायचा आहे, तुमच्या समोर मला उपस्थित करायचा आहे, तो असा आहे की येत्या काळात नक्की तुम्ही बिहारात नितीश कुमार यांना सन्मानानं वागवणार आहात का? संजय राऊत असं सांगतायत की नितीश कुमार उद्या मुख्यमंत्री झाले तर त्याचं श्रेय शिवसेनेला मिळायला पाहिजे, कारण शिवसेनेचा केलेला अपमान आणि त्याचं शिवसेनेनं काढलेलं उट्ट हे लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीला नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करावं लागलं. दोन गोष्टी आहेत. भारतीय जनता पार्टी ज्याच्यासोबत निवडणूक लढवते त्याच्यासोबतच सरकार करते. शिवसेनेसारखं विश्वासघाताचं निवडणुकासोबत लढवायची, त्या निवडणुकीमध्ये तुम्ही साक्षीदार आहात. पूर्ण निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील हे उद्धव ठाकरेंसोबत असताना, व्यासपीठावर असताना सुद्धा सांगितलं गेलं, सातत्याने सांगितलं गेलं. त्यामुळे तिथं शब्द येण्याचा प्रश्नच नव्हता. बिहारमध्ये हे सांगितलं, नितीश कुमार हेच पुढचे मुख्यमंत्री असतील हे केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं आणि त्या पद्धतीने आज आम्ही सगळं काम केलं. त्यामुळे जे आम्ही बोलतो, ज्यांच्यासोबत असतो त्यांच्यासोबत निवडणुकीनंतर असतो आणि दिलेले शब्द पाळतो. विश्वासघाताचं राजकारण जे शिवसेनेने, काँग्रेस, राष्ट्रवादीने इथं केलं ते तिथे भारतीय जनता पार्टी करणार नाही. नीला लिमयेंना ही गोष्ट पटतीये का? नीला लिमये किती दिवस नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून राहतील? मला असं वाटतं की जो त्या दोन्ही पक्षातला आंतरविरोध आहे नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातला, तो यावेळी इतका उघड झालेला आहे की हे सरकार बनेल का अजून तर रिझल्ट यायचे. बर, म्हणजे तुमचा तर इथेच पहिला मुद्दा तुम्ही उपस्थित करताय की हे सरकार बनेल की नाही. संजय ठाकूर, इतके आकडे समोर असून सुद्धा संजयजी तुम्हाला वाटतं कि हे सरकार बनेल कि नहीं या परिस्थितीवर बिहार पहुंचलेला है? देखिए ऐसा है कि सुबह सुबह मैं टेलीविजन देख रहा था तो कांग्रेस के राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सुरजेवाला पटना एयरपोर्ट पे घोषणा कर रहे थे कि वो सरकार बनाने आए हैं, वो सरकार बना रहे थे. कांग्रेस के लोगों के कुछ भी कहने का कुछ अर्थ ही नहीं बचा. जिस कांग्रेस को यह समझ में नहीं आता कि जिस देश में हिंदू बहुसंख्यक है उस देश में इनका प्रधानमंत्री कहता है कि देश के सारे संसाधनों पर पहला हक माइनॉरिटीज का है. इतनी असुरक्षा की भावना ये पैदा करते हैं और हमेशा अपीजमेंट की पॉलिटिक्स, मुस्लिम 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 करते करते इस कांग्रेस पार्टी ने इस देश के हिंदुओं को इतना असुरक्षित कर दिया कि केरल में कोई हिंदू पहुंच जाए तो उसको लगता है कि मैं अपने देश में हूं कि किसी दूसरे देश में हूं. तो कांग्रेस ने इस देश में इस तरह की स्थिति निर्माण की हुई है. और जैसा कि केशव उपाध्याय जी कह रहे थे कि कांग्रेस की अपनी कोई विचार शक्ति बची ही नहीं है, कांग्रेस का कुछ विचार रहा ही नहीं है. कांग्रेस तो बस सत्ता के लिए जल बिन मछली की तरह तड़प रही है. इस देश के लोग कांग्रेस को समझ चुके हैं, सत्ता से बाहर कर दिया है. ये कांग्रेस के प्रति आपका निरीक्षण है, लेकिन एक सवाल बिल्कुल यहां पर जायज तरीके से उठाया जा सकता है कि क्या नीतीश कुमार 2.5 साल के लिए मुख्यमंत्री होंगे? 2.5 साल के बाद बिहार में कुछ करवट लेगी राजनीति? देखिए ये तो विषय भारतीय जनता पार्टी के नेताओं ने बहुत खुले तौर पर कई बार स्पष्ट कर दिया है. एक चीज है, या तो आपको इस बात को मानना पड़ेगा, जब भारतीय जनता पार्टी का सर्वोच्च नेतृत्व बार बार कह रहा है कि नीतीश कुमार जी ही मुख्यमंत्री होंगे, तो उस पे शक करने का कारण क्या हो. और बाकी तो देखिए भारतीय जनता पार्टी के जो वरिष्ठ नेता हैं और नीतीश कुमार जी हैं, वो लोग बैठ के उन लोगों की चर्चा, और भारतीय जनता पार्टी ने स्पष्टतः भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय नेताओं ने कहा है कि नीतीश कुमार जी मुख्यमंत्री होंगे, तो उस पर प्रश्न क्यों उठाया जा रहा है? जयंत माइंडकर, तुम्हाला वाटतं असं की या मुद्द्यावर आता कुठलाही प्रश्न उपस्थित राहू शकत नाही, कारण देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचं आत्ताचं सर्वोच्च नेतृत्व असलेल्या नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय होय नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील. मी कोणत्या विषयावर बोलू, कारण अनेक मुद्दे आहेत, पण मी केवळ तू विचारलेल्या प्रश्नावर उत्तर द्या जयंतराव. बिलकुल बिलकुल तेवढ्याच प्रश्नावर उत्तर देतो. ऑलरेडी बिहार भारतीय जनता पार्टीच्या शेड्यूल कास्टचे मोर्चाचे अध्यक्ष माझ्या माहितीप्रमाणे अशोक चौधरी नाव चेक करून घ्याल. अगदी अशोक चौधरी त्यांचं नाव आहे, तुम्ही योग्य नाव घेतलं. ऑलरेडी त्यांनी डिमांड केलेली आहे की कार्यकर्त्यांची इच्छा आहे
की भाजपचा मुख्यमंत्री असावा. जेव्हा भाजप आणि जनता दल युनायटेड या दोघांच्या निवडून आलेल्या आमदारांमध्ये 35 आमदारांची जेव्हा गॅप आहे, तेव्हा अशा प्रकारची डिमांड होणं हे साहजिक आहे. एक लक्षात घ्या, कर्नाटकामध्ये सुद्धा काँग्रेस आणि जनता दल एसचं पण सरकार मला पडण्याचा एक जयंतराव एक प्रश्न उपस्थित करायचा आहे की संशय भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात उपस्थित केला जात असताना थोडं आपण महाराष्ट्रातल्या इतिहासात डोकवून पाहू. जास्त जागा असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ दिला आणि नुसता होऊ नाही दिला नाही. तर तो टिकू पण दिला की. हे नाही, समजा आपण- हे आपण- समजा आपण- हे समजा पवारांना गुरु मानणाऱ्या नरेंद्र मोदींनी अंमलात आणलं तर बिघडलं कुठं? आपण जे 2004 ची गोष्ट करत आहोत, त्यावेळेची जी गॅप होती ती 71 आणि 69 अवघी 2 ची होती. एक लक्षात घ्या, मला ती फिगर चांगली लक्षात आहे, माझ्या माहितीप्रमाणे तीच फिगर आहे. आणि त्याच्यानंतर तेव्हा आपण हे विसरायचं नाही की तेव्हा युपीए सरकार होतं, काँग्रेस केंद्रात सत्तेत होती. त्याच्यामुळे केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेस बरोबरचं डील हे शरद पवारांनी वेगळं केलं. आज तशाच प्रकारे भाजप सत्तेत आहे, त्याच्यामुळे नितीश कुमार तसंही डील करून काय करणार आहेत ती गोष्ट वेगळी. माझ्या मग याच्यावर एक पटकन प्रश्न माहिती संजय ठाकुर यांना, नीतीश कुमार जी का डील क्या है? नीतीश कुमार जी का डील किसके साथ क्या है? भाजपा के साथ क्या है और क्या केंद्रीय नेतृत्व के पास नीतीश कुमार के लिए कोई और विकल्प है? देखिए, बहुत ईमानदारी से अगर इस प्रश्न का जवाब देना हो तो अगर कोई डील होती है तो जिन लोगों के बीच में डील होती है, डील वही जानते हैं, कयास लगाने का कोई अर्थ नहीं है. लेकिन ये तो यथार्थ सत्य है ना कि नीतीश कुमार और भारतीय जनता पार्टी गठबंधन में नीतीश कुमार के नेतृत्व में बिहार में शासन कर रहे थे. अब इससे ज्यादा कौन सा डील दूसरा कोई बता सकेगा? ये तो कयास लगाने की बात अलग है. लेकिन नीतीश कुमार जी वहां पे मुख्यमंत्री थे, भारतीय जनता पार्टी ने अपने समर्थन से नीतीश कुमार जी को मुख्यमंत्री बनाया था, बखूबी उन लोगों ने वहां पे सत्ता का संचालन किया. और इस पैंडेमिक के काल में जिस तरह से अगर आप आंकड़े देखेंगे तो जितने भी पूरे देश के भारतीय जनता पार्टी के शासित राज्य हैं, वहां पे केंद्र की सारी स्कीमों को बहुत तरीके से जैसे लागू किया गया. इसके उलट जहां जहां भारतीय जनता पार्टी शासन में नहीं थी, वहां पे गौर गरीब जनता को केंद्रीय सरकार की स्कीमों का लाभ इसलिए नहीं दिया गया कि नरेंद्र मोदी जी अत्यंत पॉपुलर होते चले जा रहे हैं और लार्जर देन लाइफ होते चले जा रहे हैं. लेकिन आप बिहार में बहाने- नीतीश कुमार जी ने उसको बखूबी लागू किया. और अगर आंकड़े देखेंगे तो देश के जितने 1, 2, 3 नंबर के प्रदेश हैं, उन प्रदेशों में से एक प्रदेश बिहार ऐसा है जहां पे जितनी मदद भेजी गई केंद्र से वो सारी मदद गांव के कोने कोने तक पहुंचाई गई है. ठीक है. इसीलिए नीला लिमये जी, 38,000 करोड़ नहीं मिले हैं. इसीलिए ठीक है. महाराष्ट्र में 38,000 अरे करोड़ नहीं जयंत मिले. जी, इसीलिए यहाँ भी किसानों को नहीं मिले हैं 10,000 नहीं मिले, करोड़ नहीं मिले, घोषणा की GST गई नहीं थी. मिला है अभी तक. अब मुझे अभी पता तक नहीं GST कब नहीं आपने जो मिला. है कमंडल छोड़ के मंडल नहीं, पकड़ लिया, GST लेकिन आप अपनी स्थिति स्पष्ट कर दीजिए कि आप हैं कहाँ. माइंडकर निष्पक्ष कमंडल और पत्रकार मंडल आहे. यही तो राजनीति है भारत की. कमंडल और करायचं मंडल ही निष्पक्ष भारत की पत्रकार. राजनीति तो है. कमंडल आपको के पता पीछे नहीं पीछे है. ही तो घूमे हैं आप पूरे जीवन भर. कमंडल और मंडल ही आप भारत अपने की पूरे राजनीति जीवन है. भर कमंडल के पीछे घूमे हैं. मैं किसी के पीछे नहीं हूँ. मैं नहीं, ये सिर्फ पूरा एक महाराष्ट्र जानता है आप कहाँ से. आपको लग सकता है. केशव उपाध्याय जी कहाँ अभी ज्यादा अच्छे से आप बताएंगे आपको. आप कुछ आप कहाँ आपको से? कुछ भी लग ठीक सकता है. ठीक. मुझे लगता आपको है कुछ भी लग सकता है. व्यक्तिगत टिप्पणी से बचना चाहिए. हाँ, जयंत बिल्कुल. माइंडकर, तुम्ही पण कृपया त्या पद्धतीनं चर्चा पुढे नेऊ नका. मी प्रश्न वेगळा नीलाताईंना विचारत होतो. नीलाताई, मला आपल्याला एक मुद्दा असा उपस्थित करायचा आहे की संजय ठाकूरजी यांनी सांगितलं की ज्या ज्या पद्धतीनं केंद्राच्या सर्व योजना बिहारमध्ये लागू झाल्या, त्या निमित्तानं स्वाभाविकरित्या केंद्र आणि बिहारचं नेतृत्व या दोघांमधला समन्वय प्रस्थापित झाला, समोर आला. असं असताना सुद्धा तुम्ही म्हणताय की बिहारमध्ये अजूनही सरकार कोणाचं येईल ते सांगता येत नाही आणि आलं तर त्याचं काय होईल हेही सांगता येणार नाही. आम्ही नाही, आता ज्या चर्चा थोड्याशा येत आहेत, विजयकुमार वर्गीयजी त्यांचे वरिष्ठ नेता आहेत, त्यांना असा जेव्हा प्रश्न विचारला की बा आता नितीश कुमारांनाच तुम्ही पाठिंबा देणार ना मुख्यमंत्री म्हणून, तेव्हा त्यांनी चक्क असं म्हटलं, हो आता तरी असं आहे की आम्ही नितीश कुमारजींना पाठिंबा देणार आहोत. असो, शेवटी जे काय आहे ते आपल्याला लवकरच समोर येईल. पण मला असं वाटतं की त्यांच्यातला जो आंतरविरोध आहे, मगाशी मी ते सांगत होते आणि इथे नेटवर्क सारखं जातंय मला वाटतं, त्यामुळे थोडी अडचण आहे की आदित्य जेव्हा युपीचे मुख्यमंत्री तिथे आले
आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही घुसपेटींना बाहेर काढू, तेव्हा अगदी. नितीश कुमारजींनी ताबडतोब त्यांना उत्तर दिलं होतं, नीलाताई, "एकाही नीलाताई मान्य आहे, बिहारीला हा मुद्दा तुम्ही तुम्ही हात दुसऱ्यांदा लावून मांडता आहात. दाखवा." मला त्या निमित्ताने आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. अहो, अंतर्विरोध असलेल्या शिवसेनेबरोबर काँग्रेस गुण्यागोविंदानं नांदायला तयार होते, तर ती पॉलिटिकल मॅच्युरिटी भाजपनी मिळवली तर बिघडलं कुठं? नाही, ती त्यांनी ऑलरेडी मिळवली होती ना, एकजुटीतच होते ते. हा, फक्त मगाशी मी जे मग सुरुवातीला तुम्ही वारंवार असं की जे सांगता आहात की त्यांच्यात कसं आहे, अंतर्विरोध आहे, तो अंतर्विरोध मिटवून सत्ता टिकवण्याचं तंत्र जे तुमच्या आसपासच्या इतर लोकांना जमतं, ते जर समजा भाजपला जमत असेल तर? नाही नाही अहो, त्यांनी जमवलंय ना ऑलरेडी. ते 5 वर्ष त्यांच्या सोबतच आहेत. प्रश्न आता असा आहे, भारतीय जनता पक्षाने यावेळी एकत्रित असताना सुद्धा हे जे कौशल्य मिळवलंय ना, की त्यांच्या जागा कमी केल्यात आणि स्वतःच्या वाढवल्यात. मग ते काय फक्त त्यांच्या कामामुळे वाढल्या आणि ज्या जेडीयूनी याची अंमलबजावणी केली त्यांच्या जागा कमी झाल्या? हे कसं काय झालं? हे जे मोठं कौशल्य भारतीय जनता पक्षाला सर्वदूर, मला असं वाटतं ते प्राप्त झालेलं आहे, ते एक शिकण्यासारखी कला आहे त्यांच्याकडे. बरं, केशवरावांना फक्त विचारूयात एकच एकदा. आहे, केशवराव, सगळ्यांच्या सोबत राहून आपलं राजकारण कायम ठेवण्याचं हे कौशल्य भाजप शिकला कोणाकडून? असं आहे, भारतीय जनता पार्टीकडे कौशल्य जरूर आहे. भारतीय जनता काँग्रेसने ते शिकलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीकडे कौशल्य आहे ते सातत्याने लोकांच्या संपर्कात राहण्याचं. भारतीय जनता पार्टी कौशल्य आहे ते लोकसेवेचं आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं, हे कौशल्य आहे. भारतीय जनता पार्टीकडे ज्या पद्धतीने आम्ही वचननामा देतो तो पूर्ण करतो, हे भारतीय जनता पार्टीकडे कौशल्य एक उत्तम नेतृत्वाचं. ही कौशल्य काँग्रेसकडे नाहीत, त्यामुळे काँग्रेस पराभूत होत आहे. काँग्रेसने ही कौशल्य भाजपकडे स्वीकारली पाहिजे, शिकली पाहिजेत, हे माझं नीलाताईंच्या निमित्ताने सांगणं आहे. म्हणजे मग वैचारिक जो एकूण वैचारिकतेचा अभाव काँग्रेसमध्ये त्याच्यानंतर केशवराव, काँग्रेस जर समजा मजबूत स्थितीमध्ये समोर आली तर ते काँग्रेसचं आव्हान भाजप पेलू शकेल? असं आहे की जर तर हायपोथेटिकली गेले 20 70 वर्ष राहुल गांधी आता 70 वर्ष तरुण झाले, राहुल गांधी आता काँग्रेस प्रभावी झाले, पक्ष ते चालला. बिहारची तो निवडणूक काय किती निवडणुका त्याचं हरल्यात काही राहुल धोरण गांधींनी, नसल्यामुळे त्यामुळे चालला हायपोथेटिकल का? बिहार त्याचे बिंडू काँग्रेस घेतला. मजबूत होणार, अशा हायपोथेटिकल प्रश्नांवरती उत्तरस्वाद देऊन का आपण वाफ वाया घालवायची प्रसाद काते? ठीक आहे, जाता जाता एक पटकन छोटा प्रश्न नीलाताईंना. नीलाताई, निवडणुकीच्या राजकारणातून आत्ताच्या घडीला बिहार चॅप्टर मधून काँग्रेस काय शिकली आणि कोणत्या चुका ती पुन्हा करणार नाही? मला वाटतं निश्चितपणे संघटन त्या त्या प्रदेश मध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलेलो आहोत. ज्यावेळी 27च्या जागा खाली येतात, आता पर्सेंटेज वोट पर्सेंटेज काय आहे, मतदारांचा टक्का काय, हा जरूर बघावा लागेल. पण आम्ही संघटन करण्यामध्ये कमी पडलेलो आहोत. आम्ही जरूर त्याच्यामध्ये बदल केलेच पाहिजे आणि मला असं वाटतं हाच खूप मोठा धडा बिहारच्या निवडणुकीत आहे. पक्ष म्हणून नक्कीच याच्यावर विचार केला जाईल असं मला वाटतं. ठीक आहे, संजय ठाकूर, एक पटकन प्रश्न. भारतीय जनता पार्टीनंही या निवडणुकीच्या निकालातून काही शिकलं पाहिजे का? नहीं नहीं, देखिए, सीखने के लिए तो जीवन भर हर अच्छी चीज को आप सीख सकते हैं ये तो और बहुत सीखने की philosophical प्रवृत्ति है भारतीय answer है जनता साहब। पार्टी में। भारतीय जनता पार्टी सीखने में विश्वास रखती है, इसीलिए इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री होने के बाद भी उनको जब कोई बात करनी होती है तो इस देश के लोगों को उसमें शामिल करते हैं कि भाई हमको आपकी सलाह चाहिए, आप लोग इस विषय पे मैं बोलना चाहता हूं या ये निर्णय लेना चाहता हूं, इस पे आप लोग सलाह। तो भारतीय जनता पार्टी तो हर दिन सीख रही है, लेकिन कांग्रेस की समस्या यह है कि नीलाताई, मुझे बहुत बहुत ज्यादा सिंपैथी है आप लोगों से कि आप लोग बहुत अच्छी अच्छी बातें करते हैं, लेकिन जब बात आपके केंद्रीय नेतृत्व के पास पहुंचती है तो वहीं सब कुछ जीरो हो जाता है। क्यों न कुछ सुने न कुछ करे, संवैधानिक रूप से कोई चीज बनाई जाए, ऑर्डिनेंस लाया जाए जिसमें कैबिनेट मिनिस्टर प्रधानमंत्री बैठे हों और जब वो वहां पहुंचे राहुल गांधी युवराज के पास तो उसको फाड़ के फेंक दें। अरे भाई, सिलेंडर हम सात जब देना है आपसे कि बात सिलेंडर करने 10 जाते देना है, हैं, ये राहुल गांधी बीजेपी तय से करते हैं। बात तो करना आप लोगों चाहते के हैं। विचारों को तो सुनता ही नहीं कोई, तो आप लोग अपने विचार बता के भी ऊपर के नेतृत्व को कुछ फायदा नहीं है। राहुल गांधी से ही कहिए कि कुछ सीखें। नीलाताई, याचं उत्तर असेल तर 30 सेकंद आहेत, नाहीतर आपल्याला वेळेची मर्यादा आहे सगळ्यांना. मला असं वाटतं की आतापर्यंत आपण अनेक जे घाईघाईनी कायदे मंजूर झाले संसदेत ते पाहिले. अरे चर्चा करना हम इतना चाहते हैं आपसे, लेकिन आप ना कोई उस पे कमेटी बिठाते हैं, आप बस उसका ऐलान करने की शुरुआत हो जाती है बीजेपी की तरफ ठीक से। है। और हमारी आपस आता- में की जो चर्चा है वो तो आता शुरू आताच्या रहती है, घडीला मुझे ऐसा नीलाताई, मला लगता है। वाटतं आपण बिहार निवडणुकीपुरतं राहूयात.
या निमित्तानं आपण सर्व चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांचा सिलसिला अखंडपणे जय महाराष्ट्रवर सुरू आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.